चलिए शुरू करते हैं। तर हे गाइज वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ आरएस यूट्यूब चॅनल. तर गाइज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग न्यू व्हिडिओ. तर गाइज आजचा ब्लॉग असणार युनिक ब्लॉग असणार आहे आजचा. आय होप की तुम्हाला आवडेल. तर आज आपण चाललो एक फिश हॉबीजकडे, ज्याला मी खूप वर्षांपासून ओळखतो. मी त्याच्याकडून फिश वगैरे घेतो, पण आज आपण चाललो फिश हॉबीजकडे. जसं की तुम्हाला बोललो मी, त्याच्याकडे खूप सारे सेटअप आहेत फिशेस वगैरेचे, एंजल फिश वगैरेचे. सो आपण तिकडे जाणार आहे आज. आपल्यासोबत ते कैलास आणि रस्त्यामध्ये आपण दासला पण घेणार आहेत. तो आता थोडाच वेळात येईल आता. सो त्याला आपण बघूया. आणि चला, आय होप की तुम्ही ब्लॉग बघाल पूर्ण आणि आवडला लाईक शेअर नक्की करा. तर चला भेटूया तुम्हाला लोकेशनवरती. तोपर्यंत बाय. तर काय आम्ही आता फायनली आलो आहे दादाकडे. दादा सेटअप खूप सारे आहेत इकडे एंजल फिशचे, त्यांनी सेटअप केले आहेत फुल घरी. तर आता आपण थोड्याच वेळ तुम्हाला दाखवणार आहे काय काय सेटअप आहे दादाचे. आणि दादाचे फिश फूड्स वगैरे पण सुद्धा आहेत. तर दादा थोड्याच वेळ देतो आता तुम्हाला फुल इन्फॉर्मेशनसुद्धा देईल आणि जे सेटअपसुद्धा दाखवेल. तर आपल्यासोबत आहे आज कैलास आणि आयुष. दादा स्पेशली एंजल आणि डॉलरचे ब्रीड करतो. आणि एंजल म्हणजे त्याचा एक फेवरेट फिश आहे. मग एंजलचे तो ले इयर्सपासून ब्रीड करतो आहे. मग आम्ही त्याच्याकडे आलो आहे एंजलचे इन्फॉर्मेशन घ्यायला. आणि तुम्ही पाठी पण बघू शकता, ले टाईपचे एंजल आहे, प्लॅटिनम एंजल आहे आणि खूप सारे. मग आता दादा तुम्हाला सगळं मेडिसिन वगैरे काय इश्यूज असतात काय दादाला एवढी नॉलेज आहे ना फिश किपिंगबद्दल. आणि मी आजपर्यंत म्हणजे आमच्या इकडे तर कांजूर भांडूकमध्ये बघितलं नाही त्याला त्याच्यासारखं कोणाला एवढी नॉलेज असेल. आणि कांजूर भांडूपमध्ये सगळ्यात बेस्ट क्वालिटी ना फक्त आपल्या दादाची आहे. आणि जे फिश किपिंग तो करतोय ले इयर्सपासून करतोय. मग त्याला जे एक्सपिरियन्स आहे ना, स्वतः 6वी-7वी पासून दादाकडून फिशेस वगैरे घेतो. मला पहिला टँक आणि पहिले फिशेस पण दादाकडूनच घेतलेले मी. सो आणि ही सगळे आमच्या इकडे सगळेजण दादाकडून फिश घेतात, कारण की याची क्वालिटी खूप बेस्ट असते. आणि तो फिशेस नुसतं देत नाहीत, ओके, सोबत नॉलेजसुद्धा शेअर करतो की या फिशेसला कसं ठेवायचं, कोणासोबत ठेवायचं, काय त्याला काय नाही ते सगळं काय त्याला फिश फूड वगैरे द्यायचे सगळंच सांगतो. किंवा काय फिशला काय झालं ते पण त्याला कसं ट्रीट करायचं, त्याला कशी ट्रीटमेंट द्यायची ते सुद्धा सांगणार तो. हां, तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा इथे दादाच्या इथे. मग तुम्हाला पण फिश वगैरे पाहिजे असेल किंवा अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, मग तुम्ही दादाला पण कॉन्टॅक्ट करू शकता. आपण कॉन्टॅक्ट नंबर पण देणार आहे दादाचा. आणि तुम्हाला दादाची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला शॉप वगैरेचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सो नक्की एकदा चेक करा ते पण. मग थांबा तुम्ही व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ बघून जावा, कारण ले इन्फॉर्मेशन आहे आजचा व्हिडिओ आणि ले इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. दादा काय नाही तिकडे बघू, दादा आता क्लिनिंग करतोय. अच्छा, असते ना थोडी काढायला लागते, ॲमोनिया लेवल वाढते ना पाण्याची. हो, त्यामुळे भरपूर किती दिवसांनी तू क्लीन करतोस? 2-20-30% पाणी चेंज करायला लागतं. अच्छा, 20-30% घाण असते ना, ओके, ते फक्त आपल्याला उचलून फेकायचे असते. हां, मला सॅम्पलिंग बोलतो. तुम्ही क्वालिटी पण बघू शकता. अजय भाई इकडे बेटा आहेत, फुल बेटाची फ्राईज आहेत छोटे छोटे, एवढे पण छोटे नाहीत पण आहेत. क्वालिटी आणि ॲक्टिवनेस बघू शकता. ले चांगले आहेत आणि कस्टमर आले त्यांनी घेतले. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? मस्त मस्त, थँक्यू. आपण आधी सगळे फिशेसचे स्टॉक वगैरे बघून घेऊया, कोणते कोणते स्टॉक आहे दादाकडे. मग दादा आपला इन्फॉर्मेशन वगैरे सगळी गाईड करणार आहे आणि तुम्हाला सगळं प्रोडक्ट्स डिटेल्स वगैरे सांगणार आहे. एंजल फिश आहेत इकडे पण आहेत. खाली खूप सारे एंजल तुम्हाला गाईज दादाकडे बघायला भेटतील. खाली सगळे दादा ब्रीडिंग वगैरे करतात. खूप सारे एंजल आहेत दादाकडे. जसे एंजल पाहिजे तसे एंजल दादाकडे बघायला भेटतील. ब्रीडिंग करतात मोठ्या साईजचे एंजल आहेत. हे गाईज मोठ्या साईजचे एंजल आहेत, तुम्ही बघू शकतात. त्या मिक्स आहेत एंजल, साधेवाले पण आहेत. आणि इकडे 1-2 प्लॅटिनम एंजल पण बघू शकतात तुम्ही. शिवाय हे बघू शकतात तुम्ही इकडे बेटाचे प्राईज आहेत छोटे छोटे. आता जे कस्टमर तिकडे घेऊन गेलेत, खूप सारे लॉटमध्ये घेऊन गेलेत. तर तुम्हालाही पाहिलं असेल, तुम्ही पण घेऊन जाऊ शकता होलसेलमध्ये. दादाकडे होलसेल पण अवेलेबल आहे. तुम्ही लॉटमध्ये बुकिंग करू शकता.
असे काहीतरी मला बेटाचे बेबीज बघायला भेटतील, पण एंजलच आहेत वेगवेगळे. तर काय तुम्हाला आयुष सांगणार आहे हा साईडचे. मग आज आता तुम्ही इकडे बघू शकतात की दादाचे ब्रीडिंगचे रिझल्ट आहे. आणि आतमध्ये जे आता आम्ही तुम्हाला एक नंतर प्लॅटिनमचे पेअर दाखवणार आहे. मग हे त्याचे रिझल्ट आहे, ब्रीडिंग रिझल्ट आहे. मग तुम्ही बघू शकता क्वालिटी आणि ॲक्टिवनेस बघू शकता सगळ्यांचे. क्वालिटी A1 क्वालिटी आहे. आणि तुम्हाला पण पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादाला. मग तुम्ही क्वालिटी बघा फक्त. मग गाईस त्याच्या जस्ट खालती तुम्ही बघू शकता प्लॅटिनम एंजलचे बेबीज आहे. आणि जस्ट त्याच्या बाजूलाच बघू शकतो तुम्ही की डॉलर आहे. डॉलरचे बेबी आहेत हे लोक, म्हणजे थोडेसे ग्रोथ झालेले आहे. तुम्ही क्वालिटी आणि सगळं बघू शकता कसे आहे A1 क्वालिटी. तर काय इकडे बघू शकतात दादा इकडे फीड करतोय एंजल्सला. दादा हे काय फीड करतोय तू? हे फ्लुबिलाइट फॉर्म. अच्छा नॉर्मली आपल्या इथे किडे बोलतात. अच्छा नॉर्मल किडे, ब्लड वॉर्म्स आहेत किडे. अच्छा. दादा यांना अजून पण काय फीड करू शकतो का? ब्लड वॉर्म्स देऊ शकतो, किडे देऊ शकतो, मायक्रोवॉर्म्स देऊ शकतो. जे पण छोटे वॉर्म्स असतात ते पण खातात. जर तुमच्याकडे काय अवेलेबल होत नसेल तर तुम्ही आपलं फिश फूड आहे, ट्रॉपिकल फिश फूड म्हणून 100 रुपयाला पॅकेट येईल. पण आता ऑफर चालली आहे फेब्रुवारी आणि मार्च एंड पर्यंत. मार्च एंड पर्यंत झालं, फेब्रुवारी, मार्च आणि मार्च एंड. तर तुम्हाला ह्याच्यातली कुठलीही पेअर घेतला तुम्ही 80 रुपयाची, तर त्याच्यावर एक फिश फूड फ्री आहे. फक्त टर्म्स अँड कंडिशन असे असतील की तुम्ही फक्त ते फूड घेतल्यावर मला फक्त एक रिव्ह्यू व्हिडिओ बनवायचा. जसा रिव्ह्यू व्हिडिओ Instaवर का आता? इंस्टावर नाही, व्हॉट्सअपवर मला पाठवा तुम्ही, किंवा तुम्ही पण पोस्ट करा. जर तुम्ही फेस नाही आला तरी त्याला फक्त खाताना वगैरे व्हिडिओ आणि बेस्ट फूड आहे कसं आहे काय आहे त्या फूडची मला क्लिअरिटी म्हणजे जे आहे ते सांगा. आणि मला वाटत तसंच तुमचे फूडचे पण पैसे रिफंड होतील. मग तसं तुम्हाला 80 रुपीज मध्ये टोटल सेट पडणार आहे. आणि काय तुम्ही पोस्ट जर केली तर त्याच्यासोबतच तुम्ही दादाचा इंस्टाची आयडी मेन्शन करा, सो दादापर्यंत ती व्हिडिओ पोहोचेल. व्हॉट्सअपवर पाठवले चालेल. दादाचा नंबर वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईलच. आणि दादा एंजलच्या बेबीला काय फीड करावं लागतं? एंजलच्या बेबीला बघा आता तुम्हाला टाकायचं असेल तर आपल्याकडे मायक्रोवॉर्म्स आहेत. सो आता दादा दाखवतोय इकडे एंजलच्या बेबीजला म्हणजे प्राइसला काय तुम्ही फीड करू शकता. सो दादाची इंस्टाची अकाउंट बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये दादाने आत्ताच पोस्ट केली आहे व्हिडिओ, सो ती एकदा चेकआउट करा. दादाने सांगितलंय तुम्हाला की काय काय करावं लागतं ते बनवायला. मायक्रोवॉर्म्स ना आता मायक्रोवॉर्म्स बोलतात त्याला. हे कसं तुम्हाला आता हा कल्चर पाहिजे तर मी तुम्हाला फ्री मध्ये देऊ शकतो, पण डिलिव्हरी होणार नाही. तुम्हाला मुंबईवरनं येऊन कांजूरमार्गला पिकअप करून न्यायला लागेल. हे बघा हे मायक्रोवॉर्म असतात. हे फक्त ब्रेड मध्ये माझ्या इंस्टावरची व्हिडिओ आहे कसं बनवायचं कसं काय. एवढं काय रॉकेट सायन्स नाही. तुम्हाला फक्त थोडं ब्रेड, थोडी ईस्ट आणि हे लागणार. ईस्टची पण गरज नाही. इकडे होल कशाला गेले? ते होल केले त्यांच्यासाठी ऑक्सिजन द्यायला. आता जसं आपल्याला जगायला ऑक्सिजन लागतं तसं त्यांना पण लागतं. होल करून पुढे गेले आणि मास्क्यांनी याच्यात अंडी घातली आणि त्याचा जर लार्वा तयार झाला तर तुमचं मायक्रोम कल्चर क्रॅश होऊ शकतं. तर हे बेबीजला पण चालतं. आणि तुमचे दुसरे मोठे मासे आहेत म्हणजे ऑस्कर वगैरे नाही, पण जे तुमचे गप्पीज झाले, फ्लॅटीज झाले, अशा प्रकारे लावायला लागतं. दादा किती दिवसात याचा रिझल्ट भेटणार? रिझल्ट तुम्हाला रिझल्ट म्हणजे रिझल्ट नाही, याची हार्वेस्टिंग बोलतात त्याला, रिझल्ट नाही बोलत. हार्वेस्टिंग एक 5 ते 7 दिवसात तुम्हाला भेटते. तर तुम्ही ती 10 दिवस हार्वेस्टिंग घेऊ शकता. फक्त वर 5 दिवसांनी वर ब्रेड ओला करून टाकायचा. जर जास्ती इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्याच्यावर तर आपलं श्री साईनाथ फिशरीज इंस्टावर चॅनल आहे, तर युट्यूब मध्ये मेन्शन करतीलच बाबा. ती छोटी किल्ला आहे त्याच्यात, याच्यापेक्षा छोटी असतात त्यांना फूड लागत नाही. हे बघा या टाइम मध्ये एकदम बारीक किल्ले आहेत बघा. तुम्हाला नीट बघितलं तर दिसतील शेपट्या हलवताना. हे बघा या स्लेटवर पण आहे बाजूच्या ते स्लेट का तुम्हाला तिथून वर बघा. हा हे 3 दिवसाचे बेबीज आहेत. अंड्यातून सध्या बाहेर आले, पण यांना अजून 2-3 दिवसांनी मायक्रोम किंवा या डेप्सी वगैरे टाकू शकतात. आता हे 5 दिवसाचे बच्चे आहेत. अच्छा हे 5 डेज. आता तुम्ही मायक्रोम मी टाकतो, तुम्ही बघू शकता. थोडा दवडायचा आणि टाकायचा. बघा बारीक बारीक किडे ते सगळे मायक्रोवॉर्म्स. आता हे खातील बघा, आवडीने खायला चालू होतील. तर काय तुम्ही बघू शकता आपल्या स्क्रीनवरती आहे श्री साईनाथ फिशर्सचे ओनर म्हणजे स्वप्नील दादा. दादा नमस्ते. नमस्कार. स्वागत आहे आपल्या चॅनलवरती.
दादा आज आपण खूप सारे स्टॉक बघितले इकडचे. बेसिकली एंजल्स, स्पेशली एंजल्सचे स्टॉक आहे तुझ्याकडे जास्ती. हो, जास्त एंजलचे दादा तुला एंजल्स फिशच आवडतात का, म्हणजे असं जास्ती ब्रीडिंग आवडतं करायला? असं नाही, सीझन वाईज असतं. आता एंजलचा सीझन चालू झालाय. अच्छा, वेगवेगळ्या सीझनला वेगवेगळे ब्रीडिंग करतो. मध्ये एंजल जास्ती होत नाही, मग तेव्हा आम्ही लाईव्ह वेअरच करतो. जसे गप्पीज अच्छा. झाले, ट्रँजलिंग झाले, मॉलिस झाले. हा. परत मग आता ह्याचं मग गरमीमध्ये गुरामीस, एंजल्स दोन्ही करतो. त्याच्यानंतर पावसाळा जसा सुरू होणार असतो तेव्हा ऑस्कर्स चालू होतात आपल्या. त्या रूमवर मी ऑस्करचे ब्रीडिंग करतो आता? हो हो, दुसऱ्या रूमवर ऑस्करचे आहेत. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवून देईन, चालेल. नंतर तुम्ही ऍड करा. हो, मी ऍड करेन. आणि दादा तू कधीपासून आहे या हॉबीमध्ये? मी या हॉबीमध्ये तरी खूप वर्ष झाली. आता माझं वय 32 to 33 आहे. अच्छा. पण मी शॉप चालू करूनच, मी जेव्हा 10वी झाली त्याच्यानंतर मी शॉप चालू केलं. अच्छा. म्हणजे माझ्या काकांचं होतं तेच मी टेक ओव्हर केलं. म्हणजे लहानपणापासूनच तू चालू केलं? लहानपणापासूनच, म्हणजे दुसरी तिसरी पासूनच मी फिश टँक मध्ये आहे. अच्छा. आणि ब्रीडिंग तर मी 5वी पासून करतोय. पहिली सर्वात ब्रीड मॉलीची केलेली. हो. त्याच्यानंतर फायटर्स वगैरे एक 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 वाढवत गेलो. मग नंतर हळूहळू माळ्यावर करायला लागलो. मग नंतर बाहेरच्या रूम मध्ये, मग नंतर एक भाड्याने रूम घेतली. तसं हळूहळू हळूहळू करून मी करायला लागलो. दादा शॉप पण आहे? हो, शॉप पण आहे. तुम्हाला मी व्हिडिओ देईन मी सगळ्या हो. शॉपच्या पण. आणि दादा इकडे होलसेल मध्ये रिटेल्स वगैरे काय आहे? असं होलसेल रिटेल काही नाही. आता तुम्हाला जरी पाहिजे असतील 2 पीस जरी हवे असतील तर येऊन तुम्ही बोलून घेऊन जाऊ शकता. किंवा ऑनलाईन बुक करू शकतो? ऑनलाईन नाही. तुम्हाला जर यायचं असेल, हा फूड वगैरे पाहिजे तर ऑनलाईन डिलिव्हरी होऊ शकते. हा. पण मासे बोला, मायक्रोन बोला, किडे बोला, ब्लड वॉर्म बोला, हे मी फक्त पिकअपच देतो. जर तुम्ही अच्छा. लोकल मध्ये असाल तर इथून कलेक्ट करू शकता. शॉपवर वगैरे ना? शॉपवर किंवा इथे पण येऊ शकतात. इकडचे टायमिंग आहे सकाळी 10:30 येतो मी, 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत इथे असतो. सकाळी पण असतो. त्याच्यानंतर संध्याकाळी मी शॉपवर असतो. जर दुसरं काय वेगळे प्रोडक्ट्स वगैरे घ्यायचे असतील हे फिश सोडून, तर तुम्ही संध्याकाळी 5 ते 10 मध्ये माझ्या शॉपवर येऊन व्हिजिट करू शकता. शॉपचा ऍड्रेस मी तुम्हाला लिंक मध्ये देईन. अच्छा. याला स्वतःचा ब्रँड सुद्धा आहे का फिश फूड वगैरे? माझा फिश फूडचा ब्रँड आहे. कमीत कमी एक 15 ते 20 व्हरायटीचे फूड आहेत. पहिले तर 2 वर्ष, आता 3 वर्ष झाली मी माझ्या शॉपमध्ये ट्रायल बेसिसवर चालू केलेलं. पण ते सक्सेस झालं, सगळ्यांना आवडले. पण ड्राय वॉर्म्स बोला, सगळे भरपूर प्रकारचे फूड आहेत ते सगळे चालू केले. तर आता त्याच्यातले एक हिरो प्रोडक्ट बोलायला गेलं तर हे माझे एसएचचं ट्रॉपिकल फिश. अच्छा. हे सर्वात बेस्ट जाते ब्रीडिंग फूड आहे. 40% प्रोटीन विदाउट आर्टिफिशियल कलर. आणि काय जे काय तुमच्या फिशचा कलर आहे हे आतून येणं, म्हणजे जसं ब्लड वॉर्म्स आणि किडे वगैरे टाकून जे हेल्दी राहतात तसंच. त्याच्यात काही एक्स्ट्रा कायच नाही. फक्त जे फूड आहे ना ते त्याच्यापासूनच बनवलं गेलेलं आहे. हे पण मी म्हणजे बाहेरून चेन्नईवरनं वगैरे मागवतो, इथे रिपॅक करतो. कारण ते फूड मी खूप वर्ष झाले माझ्या हॅचरी मध्ये वापरत होतो. 10 वर्ष गेले मी ते फूड वापरतो. तर बोललो आता जर दुसरे जे नॉर्मल आहे पिंक पॅकेट वाले वगैरे फूड येतात, परत ते शिकारी विकारी हे भरपूर सारे फूड आहेत, तर ते सगळे फूड खाऊन म्हणजे प्रॉब्लेम येतो म्हणजे माश्यांना. कारण त्याच्यात जास्ती प्रमाणात एक्स्ट्रासिन, कॅराफिल असतात. त्याच्यामुळे आतड्यांना त्याच्या सूज येते, कधी ड्रॉप्सी होतो. तर या फूडनी हे सगळं होणार नाहीये. पण या फूडनी एकच त्याचा फायदा आहे की मासा हाय तसा त्याची नॅचरल ब्युटी तो राहणार आहे. आणि म्हणजे बोलतात ना त्याची जी लाईफ स्पॅन जी आहे ती पूर्ण कम्प्लीट करेल. जर तुम्हाला कलरचं फूड पाहिजे असेल तर माझ्याकडे क्राऊन एग्स झालं. मी सुद्धा विकतो ते फूड. कारण काही लोकांना अट्रॅक्शन साठी लागतात की मासे कलर ब्राईट दिसला पाहिजे किंवा माशाचा कलर व्हायब्रंट दिसण्यासाठी. हो, गोल्डफिश घेतलात तुम्ही, गोल्डफिशचा कलर नंतर डल होऊन पिंक होतो. तर तो पिंक कलर तुम्हाला इन्क्रीज करायचा असेल तर त्याच्यासाठी कॅराफिल एक्स्ट्राचा सपोर्ट घ्यावा लागतो. थोडी म्हणजे जी 5 वर्ष लाईफ असते ती 1 वर्ष कमी होते. किंवा डिझीज वगैरे असेल तर लवकर पकडतात. पण ठीक आहे, त्याच्यात आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी स्ट्रेस केअर आहे. परत भरपूर सारी बाहेरची पण चांगल्या कंपनीची औषधं आहेत, तर ती तुम्ही टाकू शकता. आणि आता मी असं ऐकलंय की लाईट फूड जर माशाला दिलं तर त्यांची लाईफ स्पॅन अजून वाढते. हो, लाईट फूड म्हणजे हे म्हणजे ज्याच्यात काही प्लेन फूड असतं. अच्छा, प्लेन फूड फक्त प्रोटीन भरून आहेत. म्हणजे 40%. नॉर्मल फूड मध्ये 23 to 28% असतं. त्याच्यात डायरेक्ट 40% to 45% आहे. पण आम्ही कसं मिनिमम लिहितो, मिनिमम 40 याच्यावर लिहिलेलं आहे. त्याच्याने ग्रोथ पण चालली ना. पण मी तुम्हाला असं सांगत नाही की तुमच्या माशाला कलर येईल असं येईल. आणि फक्त जे तुमचं फूड म्हणजे जो माशाचा खरा कलर आहे तो येणार, पण टाइम हळू येणार. पण त्याच्यात जर तुम्हाला म्हणजे कलर जास्ती करायचं असेल तर त्याचे पण फूड परफेक्टली अवेलेबल आहे. अच्छा. आता जर असं कोणाला नवीन हॉबी स्टार्ट करायची आहे म्हणजे फिश किपिंग मध्ये, तर
काय करायला पाहिजे जर नाही तुम्हाला हॉबी चालू Start करायची करायची आहे, तरी हा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात, येऊ शकतात इथे. किंवा कोणता असं नवीन फिश म्हणजे स्टार्ट नवीन- कोणापासून करायची नवीन फिशचं असं काय नाही, तुम्हाला आता पाहिजे तर तुम्ही बघा. सर्वात पहिलं तर मी सांगतो, सगळे लोक सांगतात की मॉली गप्पी हे बिगिनर फिश आहे. मॉली गप्पी हे अच्छा. बिगिनर फिश नाही आहे, तुम्हाला म्हणजे पाळायचे आहे, कारण मॉली गप्पीला केअर घ्यावी लागते. जर तुम्हाला केअरच नाही घ्यायची आणि एक नॉर्मल फक्त चालू करायचं तर तुम्ही ते शार्क म्हणून फिश येतात. भले ते मला माहिती आहे की आपल्या छोट्या टँकसाठी नाहीये, पण आता एवढ्या वर्षात चालत आलंय, पण तुम्ही त्याच्यापासून चालू करा, कारण ते हार्ड फिश आहेत. तुम्ही पाणी चेंज केलं ते लवकर मरणार नाही, कारण आपल्या पाण्यात क्लोरीन असतं. ते पटकन पहिले एक महिना तरी समजत नाही सगळ्या माणसांना नॉर्मल. तर तुम्ही ते वापरू शकतात. पहिले त्याच्यावर प्रॅक्टिस करा, मग त्याच्यानंतर ते तुम्ही कोणाला तरी देऊन टाका आणि मग गप्पीज वगैरे घ्या. जेव्हा तुमचा हात बसेल पाणी कसं साफ अच्छा. करायचं, फिडिंग कशी द्यायची. आणि काय केलं दादा बिगनर लोक मिस्टेक सुद्धा करतात, म्हणजे पूर्ण पाणी चेंज करतात नवीन फिश पूर्ण आणलं. पाणी कधीही चेंज करायचं नाही. तुम्ही वाटलं दररोज करा 20% हा. तरी बेस्ट आहे. दररोज 20% केलं तर तुमचे मासे एकदम हेल्दी राहणार. लोकांचं काय असं मीच आहे की पूर्ण टँक साफ केलं, पाणी साफ दिसतं. पाणी साफ फक्त ते 1 तासासाठी दिसणार तुम्ही पूर्ण साफ केलं. त्याच्यानंतर सगळा जो गेम असतो तो बॅक्टेरियाचा असतो. आणि आता ते बॅक्टेरिया म्हणजे असं घालवायसाठी लिक्विड पण असतं ना? सगळे लिक्विड असतात, ते बॅड बॅक्टेरिया घालवायसाठी. गुड अच्छा. बॅक्टेरिया आपल्या फिल्टरच्या स्पंज मध्ये असतात, किंवा तुमचं जुनं शोपीस वगैरे याच्यात ते कॉलनी बनवून त्याच्यात राहतात. आणि जे पाणी व्हाईट क्लाउडी होतं ते तुमच्या फूडनी तर होतच, जर एक्सेस फूड टाकलं तर होणार. पण अच्छा. एक्सेस फूड नाही टाकला तर आणि व्हाईट होत असेल तर ते बॅक्टेरिया ब्लूम बोलतात त्याला. तर त्याच्यासाठी आपल्या फिल्टर मध्ये गुड बॅक्टेरिया असतात, ते खाऊन टाकतात. टाइम लागतो, 1 दिवस लागतो, पण त्याच्यानंतर पाणी क्रिस्टल क्लिअर होतं. ओके. आणि जरी नाही झालं तरी आपल्याकडे भेटतं वॉटर क्लिअर म्हणून, गुड बॅक्टेरिया येतात, ते थोडंसं टाकायचं. त्याच्याने तुमच्या पाण्याला खूप फरक पडतो. पण मी बिगनर लोकांना सजेस्ट करेन की फुल पाणी कधी बदलू नका. ओके. बदलायचंय तर थोडं बदला. आणि दादा काय काय लोक सांगतात की आपण चालू करतोय नवीन फिश हॉबी, मग स्टार्ट छोट्या टँक पासून करा आणि पहिलं फिश बेटा टाका. मग काय काय लोक बेटा पण टाकतात पण ते लवकर मरतात, त्याच्याबद्दल काहीतरी सांगा. बघा, हे बेटा लवरचं वेगळं हे आहे. तुम्ही स्टार्टिंग करायची तर बेटा फिश निवडू नका. आणि छोटा टँक हे खूप मिथ आहे. छोटा टँक साफ करायला सोपा पडतो. कमीत कमी 2 फुटाचा तरी टँक घ्यावा माणसानी, किंवा 1.5 फुटाचा. जेवढा छोटा टँक तेवढी घाण जास्ती होणार. आणि जे छोटे टँक बनवले जातात ते म्हणजे जे लहान पोरं हॉबी स्वतःहून चालू करतात, जे त्यांना कोण पाहुणे वगैरे आपल्या घरी येतात, जे थोडे पैसे देतात, त्यांच्यासाठी ठीक आहे. पण जर तुम्ही बिगिनर म्हणून स्वतः हॉबिस्ट म्हणून येत असाल तर कमीत कमी 2 फीटचा टँक घ्या, म्हणजे ज्याच्यात पाणी घाण होणार नाही, तुम्ही नीट केअर करू शकतात. छोट्या टँक मध्ये पाणी खूप लवकर खराब होतं एरेशन, आणि छोटे टँक मोस्टली बेटासाठीच आणि छोट्या टेट्रासाठीच आहेत. ते पण तुम्ही नीट ठेवला तर. असं म्हणजे तुम्ही एका टँक मध्ये 1 फुटाचा टँक घ्याल आणि 2-4 गोल्डफिश टाकाल तर सॉरी, 2 फुटाच्या टँकला मिनिमम 4 गोल्डफिश खूप होतात. मग दादा स्टार्ट करायचं असेल, मग त्याचं बजेट 500 to 1000 आहे, मग त्याला काय सेटअप वगैरे? 500 to 1000 मध्ये तर पूर्ण सेटअप येतो आपल्याकडे. जर बिगिनर असेल, जागा कमी असेल, माझ्याकडे तर एक्वेरियम 200 रुपयापासून चालू आहे, त्याच्यापैकी 80 रुपयावाले पण आहेत साधे. मग दादा आपण इकडे बघतोय की सेपरेट एक फ्लॉरॉन ठेवलाय की तो एकदम मस्त कंडिशनमध्ये, मग तो तुम्ही बघू शकता. फ्लॉरॉनचं जास्ती करत नाही, पण मी आता एक फूड काढलंय क्राउन एक्स म्हणून, गोल्डन प्रीमियम वाला. तर ते त्याचं त्या लहानपणापासून त्याच्यावर वाढवलंय. त्या फूडमध्ये प्रोटीन आहे 60%, कॅरेपिला एकदम नाही, पण हे नॅचरल कलर हम्प वगैरे जो आलाय ना, ते सगळं ते नॅचरल कलर. हा बेबी आहे ॲक्च्युली, आणि नॉर्मल इंडियन ब्रीडचा बेबी आहे. तर तुम्ही त्याचा कलर पण बघू शकतात आणि त्याचे म्हणजे हावभाव पण बघू शकता. हा कमीत कमी 4 महिन्याचा बेबीज आहे. आता तुम्ही त्याची फ्लेअरिंग बघू शकता. तुम्ही कॅमेरा जवळ नेला तो पूर्ण ॲक्टिव्हनेस त्याचा दाखवतोय तो तुम्हाला. हे पूर्णपणे आपल्या फूडवर आहे, बाकी काही नाही त्याला फीड. मग दादा तू आम्ही हे बघू शकतो की तुझ्या फूडचे जे रिझल्ट आहे ते पण लय चांगले आहेत. आणि तो फ्लोरॉन आता जस्ट म्हणजे छोटाच आहे की दादाने जसं सांगितलं की 3 to 4 months आहे. आता पाणी क्लाउडी आहे म्हणून त्याचा कलर दिसत नाही, तर पाणी चेंज केलं तर अजून ब्रिलियंट कलर्स दिसतात त्याचे. आणि आपण फूड काढतो असं नाही की दुसरे कंपनी काय लोकल कंपनी, माझी पण लोकलच कंपनी आहे, पण असं नाही की आणलं काही घेतलं आणि विकलं. आम्ही पहिले 1 वर्ष, कमीत कमी 1 वर्ष तरी आम्ही आमच्या फिशवर ट्राय करतो, त्याच्यानंतर आम्ही ते लॉन्च करतो. आणि सध्या छोट्या क्वांटिटीमध्ये लॉन्च केलं आहे. सगळ्या दुकानवाल्यांना तर प्रोव्हाइड नाही करू शकत, पण तुम्ही कॉन्टॅक्ट करा मला जर ज्यांना पाहिजे असेल त्यांना.
मग मी स्वतः दादाकडून सारे म्हणजे मॉन्स्टर फिश घेतो आणि सगळ्यात बेस्ट मी घेतो फ्लोरॉनच घेतो दादाकडून. आणि माझ्याकडे आता पण घरी तुम्ही बघणार मला सारे फ्लोरॉन आहेत आणि मी दादाकडूनच घेतो. जे व्हरायटी आणि क्वालिटी असते ते A1 क्वालिटी असते आणि जे कलर येतो ना त्यांचा लई चांगला येतो. फिश फूड पण मी दादाचाच देतो, जे तुम्ही बघितलेला SSFवाला मी तेच देतो आणि सगळ्यात बेस्ट रिझल्ट येतो. तुम्ही पण ट्राय करा, कॉन्टॅक्ट करा दादाला. आणि दादानी पण ते चांगली इन्फॉर्मेशन दिली की का फिश मरतात लगेच आणल्यावर आणि का काय होतं ते. मग जर तुम्हाला हे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल मग तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दादाचा आम्ही नक्कीच नंबर देणार आहे. मग तुम्ही दादाला पण कॉन्टॅक्ट करू शकता इन्फॉर्मेशनसाठी. मग दादा तुम्हाला सांगणार. चलो. पेट देखता कितना मस्त लग रहा है. आम्ही आता कैलाश बाईच्या रॉकेटवरच चाललोय. कैलाश बाई पुढे बघ, अरे आगे दे. काय आम्ही व्हिडिओ वगैरे शूट करून आलो दादाकडून. तो काय फुल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होती, ती बघायलाच पूर्ण नक्की बघा. हा काहीच आम्ही युनिक ब्लॉग काहीतरी ट्राय केला आहे, फर्स्ट टाईम ट्राय केला आहे, पण आय होप की तुम्हाला आवडेल. बाकी आपल्यासोबत आहे बघा गँग आहे इकडे. कसं वाटलं तुम्हाला? पण फर्स्ट शूट होता आपला असा. फर्स्ट शूट होता. लय म्हणजे असं वाटत होतं काय बोलू काय नाही, तरी पण जेव्हा आम्ही शूट करायला घेतलं तेव्हा सगळं माहीत पडलं काय काय बोलायचं. जरा स्टार्टिंगमध्ये नर्वसनेस वाटली, बट नंतर फ्लोमध्ये गेलो, मग चांगला पण वाटला. आणि फर्स्ट युनिक ब्लॉग होता आणि इन्फॉर्मेशनचं होतं. मग लय मजा आली गाईस. शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा, नक्की बघा. आणि गाईज आवडले असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. तर चला भेटूया काय नवीन ब्लॉग्स नवीन व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत बाय.